कुंभकर्णाच्या निद्रेत असणाऱ्या बांधकाम विभागाला जागवण्यात आले यश पूर्ववत मैदान होताना बघून फुटबॉलपटू सुखावलेत। बऱ्याच दिवसापासून त्रस्त असणाऱ्या फुटबॉलपटूंना अखेर दिलासाचे किरण दिसायला लागलेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाप्रसंगी पार्किंगची व्यवस्था न्यू इंग्लिश शाळेच्या प्रांगणात करण्यात आली होती, ज्यात 9 लाखाच्या मुरुमाऐवजी ठेकेदाराचे पैसे वाचवण्याकरिता PWD विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर लोहमिश्रित स्लॅग टाकण्यात आला, ज्याचे परिणामी फुटबॉलपटूंना मोठ्या प्रमाणात शरीरावर जखमा झाल्यात। मात्र कुंभकर्णप्रमाणे झोपलेल्या PWD प्रशासनाला जनसंग्रामद्वारे जागवण्यात आले आणि यावर लक्ष केंद्रित करून अखेर मोठ्या अवधीनंतर पूर्वीप्रमाणे मैदान होताना बघून फुटबॉलपटूंमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून न्यू इंग्लिशच्या मैदानावर फुटबॉल खेळतात। हां, आणि या परिस्थिती या ग्राउंडची जी आहे गेल्या काही दिवसामध्ये फार बिकट झाली होती। त्या परिस्थितीबद्दल नेमकं तुम्ही काय सांगणार? या जे ग्राउंडची परिस्थिती होती याच्याबद्दल सगळ्या खेळाडूंना खूप त्रास झाला होता। कोणाचे पाय फुटले, कोणाचे काही डोकं फुटलं, पडल्यानंतर म्हणजे एकदम रक्ताचीच भंबाळ व्हायचे, रक्तभंबाळच व्हायचे। आणि हे जे टाकलं होतं मटेरियल हे लॉय स्टीलचं, याच्या स्टीलचा लोहा आहे बारीक क्रशर, त्या याचा तकलीफ म्हणजे हे आपलं टोंगळे आणि त्याचे बिमाऱ्या होण्याची लक्षणं होते। हे पहिलेपासूनच ग्राउंड असं होतं की नाही, पहिले खूप चांगलं होतं। पहिले आम्ही याच्यावर खूप खर्च केला आहे, तर आम्ही याच्यावर स्वतः मेहनत करून म्हणजे सगळं ग्राउंड आम्हीच तयार करत होतो। मग त्याच्यानंतर हे आपला विश्वकर्माची योजनेसाठी मोदी साहेब आले होते, तेव्हा हे ग्राउंड बनवण्यात आलं होतं। तर त्याच्यात त्यांनी ते मुरुम वापरायचं, तर मुरुमच्या जागी हे वापरलं होतं। अच्छा, ठेकेदाराने। म्हणजे मोदी साहेबांना येऊन जवळजवळ आता 6-7 महिने हा, 6-7 महिने झाले, पण 6-7 महिन्यात 60 जणांना मार लागला, 60 लोकांना। मग याची सगळ्याची जबाबदारी जी आहे, म्हणजे हे सांगण्यात साफ करण्याची जबाबदारी जी होती ही प्रशासनाची होती। प्रशासनाची आलं नव्हतं नाही, त्यावेळेपासून कोणीच नाही आलं होतं। जेव्हा आपण ही न्यूज लावली होती, न्यूज नंतरच हे त्याचा परिणाम झाले। सगळ्यात बघू शकता की गेल्या काही दिवसांअगोदर जनसंग्रामद्वारे वास्तविक परिस्थिती जी आहे ही आपण प्रकाशित केली होती आणि त्याचा जो दखल आहे ही आता सध्या PWD विभागाने घेतलेली आहे। आणि त्याच पृष्ठभूमीवर जे आहे, जी फुटबॉल खेळाडूंना ज्या प्रकारची जी त्रास होत होते, ज्या प्रकारच्या इजा होत होत्या, त्या इजांना आता कुठेतरी पूर्णविराम लागणार आहे हे आता सध्या तरी आपल्याला दिसून येतं आहे। त्यासाठी जे आहे पूर्णपणे जी टाकलेली डस्ट की जी वाळू होती, जी लॉर्ड स्टील येथून जे घेण्यात आलेली होती, ही आता पूर्णतः इथून काढण्यात येत आहे। जनसंग्राम न्यूज, वर्धा।